Hello students, now we start a new series of chapter differentiation. This series is revision series. डिफरन्शिएशनची रिव्हिजन सिरीज सुरू करायची आहे. भरपूर विद्यार्थ्यांना डिफरन्शिएशन चॅप्टर अजून जमत नाही. त्या विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी दोघांसाठी पण रिव्हिजन करायचं आहे. रिव्हिजन सिरीज किंवा रिव्हिजन ऑफ चॅप्टर डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशन पार्ट 1 रिव्हिजन सिरीज. चॅप्टर नाव बदललं सगळ्यांना येते डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशन तर रिव्हिजन घ्यायचं आहे, परंतु अगोदर 11वीमध्ये पण रिव्हिजन घ्या. 11वीतल्या डिफरन्शिएशनची. 11वीतल्या डिफरन्शिएशन तुमचं परफेक्ट आहेच, त्याशिवाय 12वीचं येणार नाही. कारण 11वी तुम्ही भरपूर अभ्यास केला आहे लॉकडाऊनमुळे, तरी पण 11वीमध्ये थोडी घ्या डिफरन्शिएशनचं रिव्हिजन. बघा, लेट वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स. Let y equal to f of x. Y equal to f of x. The y is a function of x. As x changes, y changes. Y equal to f of x. Let h equal to small increment. Small increment. त्याला डेल्टा एक्स म्हणतात. h म्हणजे डेल्टा एक्स. लेट डेल्टा एक्स इक्वल टू h इक्वल टू स्मॉल इन्क्रीमेंट इन व्हॅल्यू ऑफ एक्स. लेट y इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ डिफरन्शियल फंक्शन. y इक्वल टू एफ ऑफ एक्स एक फंक्शन घेतलं. फंक्शनचे विविध प्रकार आहेत स्टेट रिलेशन फंक्शन चॅप्टरमध्ये. y इक्वल टू एफ ऑफ एक्स. लेट y इक्वल टू एफ ऑफ एक्स. लेट डेल्टा एक्स इक्वल टू h इक्वल टू स्मॉल इन्क्रीमेंट. इन्क्रीमेंट म्हणजे माहीत आहे, लॉकडाऊनमुळे पगारामध्ये डिक्रीमेंट झालेलं आहे, डिक्रीज झालेलं आहे, परंतु आपण इन्क्रीमेंट करायची. लेट डेल्टा एक्स इक्वल टू h इक्वल टू स्मॉल इन्क्रीमेंट. कोणामध्ये वाढ झाली? एक्सच्या व्हॅल्यूमध्ये. एक्सच्या किमतीमध्ये एक्सच्या व्हॅल्यूमध्ये काहीतरी वाढ झाली, त्याला नाव आहे डेल्टा एक्स. डेल्टा दोन प्रकार आहेत. असा पण डेल्टा सिम्बॉल आहे डेल्टा एक्स, आणि हे पण डेल्टा एक्स. मग आपण डिफरन्शिएशन चॅप्टरमध्ये डेल्टा एक्स असं घेतो. हे पण आहे बरोबर आहे, दोन्ही पण डेल्टा. फिजिक्समध्ये असं डेल्टा लिहिलं असतं, ट्रायंगलचा डेल्टा, आणि मॅथमॅटिक्समध्ये हा डेल्टा. ले डेल्टा एक्स इक्वल टू h इक्वल टू स्मॉल इन्क्रीमेंट इन व्हॅल्यू ऑफ एक्स. देअरफॉर न्यू व्हॅल्यू वायची नवीन व्हॅल्यू वाय, याला y1 म्हणतो. y1 इक्वल टू ओरिजिनल व्हॅल्यू. y2 इक्वल टू काय आहे? y2 इक्वल टू नवीन किती वाढ झाली, पगारात वाढ झाली. अगोदर पगार होता x, पगार वाढला h रुपयाने. नवीन पगार किती? अगोदर पगार होता 10,000 रुपये, आता वाढला 1 रुपये. नवीन पगार किती? 10,001. स्मॉल म्हणजे ना, स्मॉल म्हणून कमी वाढ झाली. h म्हणजे स्मॉल. मग काय ना, नवीन पगार x प्लस h. पगार x होता तो x प्लस h झाला, आणि पहिला पगारचं नाव दिलं x1, आणि नवीन पगारचं नाव दिलं x2. नवीन पगार म्हणजे काय? x2. पगार वाढल्यानंतर खर्च पण वाढला. y1 म्हणजे पगार x1 होता x, किंवा खर्च होता y1. तर पगार आहे वाढला x प्लस h, खर्च पण वाढला असणार तो y2. मग आपण किती इन्क्रीज झालं चेंज बघूया. देअरफॉर y2 मायनस y1, त्याला म्हणायचं डेल्टा y. y2 मायनस y1चं नाव काय? डेल्टा y इक्वल टू चेंज इन y, किंवा इन्क्रीज इन व्हॅल्यू ऑफ y. स्मॉल इन्क्रीमेंट इन व्हॅल्यू ऑफ y. वायच्या व्हॅल्यूमध्ये इन्क्रीमेंट झाली. देअरफॉर डेल्टा y इक्वल टू y2 किती आहे बा? एफ ऑफ एक्स प्लस h मायनस y1 किती आहे? एफ ऑफ एक्स. मग डेल्टा वायची किंमत काय आली? एफ ऑफ एक्स प्लस h मायनस एफ ऑफ एक्स. हे काय आलं? स्मॉल इन्क्रीमेंट. एक्समध्ये इन्क्रीमेंट बघा किती आहे? एक्स डेल्टा एक्स म्हणजे काय? x2 मायनस x1. x2 किती आहे? x प्लस h. x1 किती आहे? x. मग वाढ किती झाली? h. एक्समध्ये वाढ किती झाली? चेंज इन एक्स, इन्क्रीमेंट इन एक्स h, increment in y delta y.
बघा एक्स मध्ये इन्क्रीमेंट कितीने झाली, एक्स मध्ये इन्क्रीमेंट झाली, एक्स मध्ये इन्क्रीमेंट झाली डेल्टा एक्स न एच न किंवा एक्स मध्ये इन्क्रीमेंट डेल्टा एक्स न झाली, एक्स मध्ये इन्क्रीमेंट डेल्टा एक्स न झाली तर वाय मध्ये इन्क्रीमेंट डेल्टा वाय होते. एक्स मध्ये इन्क्रीमेंट डेल्टा एक्स जेव्हा होते तेव्हा वाय मध्ये इन्क्रीमेंट डेल्टा वाय होते. इफ डेल्टा एक्स इज इन्क्रीमेंट इन एक्स देन डेल्टा वाय इज इन्क्रीमेंट इन वाय. साहजिकच पगार वाढला की खर्च वाढतो सगळ्यांचा. इफ डेल्टा एक्स इज इन्क्रीमेंट इन एक्स डेल्टा वाय इज इन्क्रीमेंट इन वाय. तर जर एक्स मध्ये इन्क्रीमेंट झाली किती 1 न तर वाय मध्ये किती हे ज्याला येईल त्यांना ओळखायचं अकरावीचं डिफरन्शिएशन येते. इफ डेल्टा एक्स इज इन्क्रीमेंट देन डेल्टा वाय इज इन्क्रीमेंट इन वाय. व्हॉट इज इन्क्रीमेंट इन वाय? इफ इन्क्रीमेंट इन एक्स इज 1, increment in x is delta y, then increment in y is increment in x is delta x, then increment in y is delta y. If increment in x is 1, then what is increment in y? म्हणजे क्वेश्चन मार्क. सबसे डेल्टा एक्स ला डेल्टा वाय तर 1 ला किती डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. मग वाचायचं कसे डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स म्हणजे change in y per unit change in x. मास लेतो. therefore change in y change in y per unit change in x equal to delta y by delta x, delta y by delta x. Change in y per unit change in x equal to delta y by delta x. हे कसं काय आलं चेंज इन y per unit change in x. हे काय x मध्ये वाढ 1 न झाली, 1 न म्हणजे काय 1 रुपये काय माहित नाही. x मध्ये वाढ 1 न झाली तर y मध्ये वाढ किती न होते डेल्टा y बाय डेल्टा x. मग जेव्हा तुम्हाला डेल्टा y बाय डेल्टा x त्या चॅप्टरमध्ये दिसणार नाही कधी, पण जेव्हा दिसेल डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स तेव्हा म्हणायचं दिस इज द चेंज इन वाय पर युनिट चेंज इन एक्स, चेंज इन वाय पर युनिट चेंज इन एक्स. बट वी नो दॅट डेल्टा एक्स इज व्हेरी स्मॉल. दिले आपण स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स. डेल्टा एक्स म्हणजे काय स्मॉल इन्क्रीमेंट आणि स्मॉल म्हणजे असले तर बट डेल्टा एक्स टेन्स टू 0. व्हेरी स्मॉल म्हणजे किती व्हेरी स्मॉल म्हणजे लिमिट चॅप्टर आठवायचा. डेल्टा एक्स इतका स्मॉल आहे किती स्मॉल आहे सांगायचंच नाही. म्हणायचं समजा एखाद्या विद्यार्थ्याला मार्क पडले तुला किती पडले विचारलं तर म्हणते इतके कमी पडले की मी सांगायचंच नाही. तरी पण सांग 0 तरी पण सांगायला 0 असे पडले 0.000000 इतके 0 इतके किती पडले सांगायचं झालं ते म्हणते 0 पडले डायरेक्ट 0च म्हणायचं काय. मग त्याचं मार्क आहे लिमिट आहे 0. बट डेल्टा एक्स टेन्स टू 0. मग आता बघा हे वाक्य नवीन वाक्य मॉडिफाय करून मॉडर्न वाक्य बघ याचा बदल करूया. लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ लिमिटिंग काय म्हणणार मर्यादाही नाही. डेल्टा एक्स मध्ये काय पण नाही डेल्टा एक्सला लिमिट आहे. काय लिमिट डेल्टा एक्सची किंमत 0च्या जवळ, डेल्टा एक्स व्हेरी स्मॉल लिमिट आहे. म्हणून याच्या डेल्टा एक्सच्या व्हॅल्यूवरती लिमिट आहे म्हणजे डेल्टा एक्सच्या व्हॅल्यूवर काय लिमिट मासे नाही. लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ बघा काय राहिलं लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ वरचंच वाक्य लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ चेंज इन वाय तेच वरचं वाक्य फक्त लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ शब्द एक्स्ट्रा जोडला. लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ चेंज इन वाय पर युनिट चेंज इन एक्स पर युनिट चेंज इन एक्स किंवा ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0. काय वाक्य याची लिमिटिंग व्हॅल्यू काढायची. लिमिटिंग म्हणजे लिमिटेड व्हॅल्यू एक्सची किंमत डेल्टा एक्स 0 जेव्हा असताना. लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ चेंज इन वाय पर युनिट चेंज इन एक्स ॲट डेल्टा एक्स टेन्स टू 0 इक्वल टू असं लिहायचं लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. कसं वाचायचं ते दिले ते असं वाचायचं.
हे वाचायचं कसं पण म्हटलं वाचायचं कसं सगळ्यात सोपं लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स लिमिट ऑफ डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स डेल्टा एक्स टेंड्स टू 0 ते लिहिते लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स डेल्टा एक्स टेंड्स टू 0 ते वाचायचं आणि याचं नाव आहे याला नाव काय डी वाय बाय डी एक्स याला नाव आहे डी वाय बाय डी एक्स हे सगळं 11मधला 11मध्ये पण असंच आपण लिहिलं होतं ब्लॅकबोर्डवरती आता फक्त व्हाईटबोर्डवरती लिहावं लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इक्वल टू डी वाय बाय डी एक्स लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इक्वल टू डी वाय बाय डी एक्स हे कसं वाचायचं झालं हे तर वाचायचं डी बाय डी एक्स ऑफ वाय याला म्हणायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय यालाच काय म्हणायचं हे वाचायचं कसं तर कुठं या ठिकाणी हे वाचायचं कसं बघा डी वाय बाय डी एक्स आता वरती काय लिहित नाही वाचायचं कसं असं काय लिहिणार नाही डी वाय बाय डी एक्स कसं वाचायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स असं वाचायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स रिव्हिजन नावालाच रिव्हिजन म्हणाले सगळं डिटेलमध्ये घ्यायला गेलं डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स वायचं डेरिव्हेटिव्ह हे कळत नाही म्हणतो चेंज इन वाय डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय काही कळत नाही चेंज इन वाय पर युनिट पुन्हा हेच वाक्य लागलं ते बघून चेंज इन वाय पर युनिट चेंज इन एक्स चेंज इन वाय पर युनिट चेंज इन एक्स कधी ॲट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 चेंज इन वाय पर युनिट चेंज इन एक्स ॲट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 त्याला काय होतं डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स आता हाच फॉर्म्युला पुन्हा एकदा डी वाय बाय डी एक्सचा फॉर्म्युला माहिती झाला लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 हाच बघून पुन्हा कुठं आहे लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स अजून थोडं एक्स्ट्रा लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स किंमत लिहायची आहे बा डेल्टा वाय किती आहे एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन डेल्टा एक्स किती एच मग इथे पण लिहिलं डेल्टा एक्स म्हणजे एच फॉर्म्युला काय आला याला नाव माहिती आहे ना एफ डॅश ऑफ एक्स याला दुसरं नाव काय एफ डॅश ऑफ एक्स आठवावं लागले हा सगळं लिमिट डेल्टा एक्सला एच लिहितो एक्स टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच आठवलं सगळ्यांना फेमस फॉर्म्युला 11मधला डिफरन्शिएशनचा एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच समजा असं म्हटलं पुट एक्स इक्वल टू ए ॲट एक्स इक्वल टू ए म्हणतो ॲट एक्स इक्वल टू ए एफ डॅश ऑफ ए इक्वल टू आपलं आता 12वीच्या डिफरन्शियल चॅप्टरमध्ये आपण घेतले बा फाईन डी वाय बाय डी एक्स ॲट एक्स इक्वल टू पाय बाय 4 ॲट थिटा इक्वल टू पाय पॅरामेट्रिक आठवते का तुम्हाला आठवलं सगळं ना पॅरामेट्रिकमध्ये फाईन डी वाय बाय डी एक्स ॲट थिटा इक्वल टू पाय बाय 4 फाईन डी वाय बाय डी एक्स ॲट थिटा इक्वल टू पाय बाय 2 फाईन डी वाय बाय डी एक्स ॲट एक्स इक्वल टू 2 असे आठवत नाही एक्झाम्पल मग अगोदर डिफरन्शिएशन घ्यायचं आणि पुन्हा एक्सची किंमत लिहायची फॉर्म्युला हा आहे ॲट एक्स इक्वल टू ए एफ डॅश ऑफ ए इक्वल टू लिमिट h tends to 0 f of a plus h minus f of a upon h हा पण फॉर्म्युला चालते डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x at x equal to a हे काय आलं डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x this is derivative of f of x at x equal to a हे सगळं काय घेतलं रिव्हिजन घेतलं रिव्हिजन
हे आपले रिव्हिजन लेक्चर्स रिव्हिजन घ्यायच्या ऐवजी एक्सप्लेन करायचं कारण नको पाहिजे होतं. आता बघा फॉर्म्युले रिवाईज करूया. फॉर्म्युले रिवाईज करूया. ते जे सगळे फॉर्म्युले आता लिहिणार आहे ते कुठून आले? 11वीमधून आले. 11वीच्या कुठल्या फॉर्म्युल्यावरून? 11वीचा फॉर्म्युला हा होता, आत्ता लिहिला आहे, सुटी होता वाटतो. हा फॉर्म्युला एफ डॅश ऑफ एक्स, त्याचं नाव काय? dy बाय dx. आणि हेच लिमिट h टेन्स टू 0 f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x अपॉन h. या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपण सगळे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले 11वीमध्ये प्रूव्ह केलेले आहे. ते फक्त आता लिहायचे पाठ आहे, तेच फक्त रिव्हिजन म्हणून पुन्हा एकदा लिहायचे. मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युले. पहिला फॉर्म्युला डी बाय डी एक्स ऑफ के. वाय काढून फक्त केलं तेव्हा वाय डी बाय डी एक्स ऑफ के, डी बाय डी एक्स ऑफ वाय काढून के म्हणजे वायच आहे, के म्हणजे वाय. डी बाय डी एक्स ऑफ के इक्वल टू 0 व्हेअर के इक्वल टू कॉन्स्टंट. जर के असेल, प्युअर के असेल, अजून काही नाही कळत नाही, तेव्हा डी बाय डी एक्स ऑफ 2 इक्वल टू 0, डी बाय डी एक्स ऑफ 3 इक्वल टू 0, डी बाय डी एक्स ऑफ ए इक्वल टू 0, डी बाय डी एक्स ऑफ भरपूर लिहितो म्हणजे इथं काही डी बाय डी एक्स ऑफ साइन ए इक्वल टू 0, डी बाय डी एक्स ऑफ लॉग ए इक्वल टू 0, डी बाय डी एक्स ऑफ tan इनवर्स ऑफ ए इक्वल टू 0, डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू ए इक्वल टू 0. एवढल्यानंतर काही तुम्ही काय पाहिजे आता, कारण या चॅप्टरमध्ये पुढे हेच येत नाही आता शरातला घेऊन. पण दुसरा फॉर्म्युला बघा, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन इक्वल टू एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन इक्वल टू एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. व्हेअर एन इज, हेच माहीत नसते एन म्हणजे काय. दिसेल त्याला फॉर्म्युला वापरतात एक्स रेस टू एनचा. एन म्हणजे काय? एन म्हणजे रियल नंबर, एन बिलॉंग्स टू एन, एन बिलॉंग्स टू एन नाही, नॅचरल नंबर झाला का रियल. एन बिलॉंग्स टू आर, एन बिलॉंग्स टू आर. एन इज रियल नंबर, एन रियल नंबर आहे. इट इज रियल नंबर, खरा नंबर, रियल नंबर, वास्तव नंबर, वास्तव संख्या, रियल नंबर. अजून कळत नाही काय नाही तेव्हा डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 2, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 2, 2 इंटू एक्स रेस टू 2 मायनस 1 म्हणजे 2x, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 3, 3 इंटू एक्स रेस टू 3 मायनस 1 इक्वल टू 3x स्क्वेअर, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू a इंटू एक्स रेस टू a मायनस 1, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एक्स. बघा काय लिहितात, एक्स इंटू एक्स रेस टू एक्स मायनस 1. चुकीचं म्हणजे लिहितात त्यासाठी डेंजर. चुकीचं. डी बाय डी एक्स ऑफ 2 रेस टू एक्स काय जातं, एक्स इंटू 2 रेस टू एक्स मायनस 1. चुकीचं का चुकीचं आहे? तर तिने मला फरकच कळत नाही. खाली एक्स वर नंबर, या ठिकाणी खाली नंबर वर एक्स, या ठिकाणी खाली पण नंबर वर पण नंबर, दोन नंबर नाही, खाली पण एक्स वर पण एक्स. दोन्ही व्हेरिएबल असतील तर फॉर्म्युला हा वापरायचा नाही. बेसमध्ये नंबर असेल आणि घातांकामध्ये इंडेक्समध्ये एक्स असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा नाही. मग ते पण लिहितो वापरायचं नाही कधी, कारण 3 फॉर्म्युलामध्ये इतकं कन्फ्युज होते की जे हुशार त्यांना काय कधीच कन्फ्युज होत नाही, पण भरपूर जणांना 3 पैकी वापरायचं कधी कळत नाही. त्याने बघा
if base contains number, base contains real number, base contains real number. If base contains real number, then d by dx of x raised to n then d by dx of x raised to n is not useful. बेस मध्ये नंबर असतो तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा नाही. त्यानंतर इफ बोथ बेस and index contains, both base and index contains constant, base and index contains constant, then d by dx of x raised to n is not useful. म्हणजेच हा फॉर्म्युला d by dx of 2 raised to 2 equal to 0, d by dx of 3 raised to 2 equal to 0, d by dx of a raised to 2 equal to 0. 0 लिहिली ना, तो फॉर्म्युला वापरला तर काय राहतं, n into x raised to n minus 1. हा फॉर्म्युला वरचा वापरायचा नाही, कॉन्स्टंटचा वापरायचा. इफ बोथ बेस and index contains, base and index contains variable x, that is f of x equal to x raised to x, then d by dx of x raised to n is not useful. वरती काय, if base contains real number and index contains variable, then d by dx of x raised to n is not useful. कुठला useful? But d by dx of a raised to x equal to a raised to x into log a is useful. तो हा वापरायचा. बेस मध्ये कॉन्स्टंट असेल आणि रिअल नंबर असेल आणि इंडेक्स मध्ये व्हेरिएबल असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. इफ बोथ बेस अँड इंडेक्स कंटेन्स कॉन्स्टंट तेव्हा ॲट 0 हा फॉर्म्युला वापरायचा. बट यूज हे वापरायचं. If both base and index contains variable, that is x, then this formula is not useful. In this case, take log on both sides. Log on both sides. कळलं बा, या दुसऱ्या फॉर्म्युल्याचं कन्फ्युजन दूर झालं बा. दुसरा फॉर्म्युला वापरायचं कधी हेच कळत नव्हतं. त्या काळाला इतकी माहिती दिली, 15 मिनिट घालली दुसऱ्या फॉर्म्युल्यालाच. तिसरा फॉर्म्युला d by dx of root x equal to 1 upon 2 root x. d by dx of root x equal to 1 upon 2 root x. चौथा फॉर्म्युला d by dx of 1 upon x equal to minus 1 upon x square. पांचवा फॉर्म्युला d by dx of log x equal to 1 upon x. छठवा फॉर्म्युला d by dx of e raised to x equal to e raised to x. सातवां फॉर्म्युला d by dx of a raised to x equal to a raised to x into log x.
आठवा फॉर्मूला डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स, डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स इक्वल टू कॉस एक्स। नवा फॉर्मूला डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स इक्वल टू माइनस साइन एक्स। दवा फॉर्मूला डी बाय डी एक्स ऑफ टैन एक्स इक्वल टू सेक स्क्वेयर एक्स। 18वां फॉर्मूला डी बाय डी एक्स ऑफ कॉट एक्स इक्वल टू माइनस कोसेक स्क्वेयर एक्स। 12वां फॉर्मूला डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स इक्वल टू सेक एक्स इंटू टैन एक्स। 13वां फॉर्मूला डी बाय डी एक्स ऑफ कोसेक एक्स, डी बाय डी एक्स ऑफ कोसेक एक्स इक्वल टू माइनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स। 14वां फॉर्मूला डी बाय डी एक्स ऑफ के इंटू एफ ऑफ एक्स, के बाहेर काढायचं के इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स। हे सगळे फॉर्म्युले पाठ पाहिजे, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युले। सगळे पाठ झाले। डी बाय डी एक्स ऑफ के इक्वल टू, पुन्हा एकदा रिवाइज करतो, डी बाय डी एक्स ऑफ के इक्वल टू 0 वेर के इज कॉन्स्टंट। डी बाय डी एक्स ऑफ के इक्वल टू 0 वेर के इज कॉन्स्टंट। डी by dx of x raised to n equal to n into x raised to n minus 1. डी by dx of x raised to n equal to n into x raised to n minus 1. तीसरा डी by dx of root x 1 upon 2 root x. चौथा डी by dx of 1 upon x minus 1 upon x square. डी by dx of, आपण 11वीच्या फिजिक्समध्येच पाठ करून घेतले ते, 11वी फिजिक्स जर गेलेच, 11वीचं मॅथमॅटिक्स पण गेलं तरी पण अजून पाठ नाहीत। डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स इक्वल टू 1 अपॉन एक्स। आठव्या 11वी फिजिक्समध्ये सुरुवातीला वेक्टर चॅप्टरमध्ये घेतले होते। डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स इक्वल टू 1 अपॉन एक्स। डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स इक्वल टू ई रेस टू एक्स। डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स इक्वल टू ए रेस टू एक्स इंटू लॉग ए। डी बाय ए रेस टू एक्स कधी वापरायचं ते लिहिले वरती, कधी ए रेस टू एक्सचा वापरायचा, कधी कॉन्स्टंटचा वापरायचा, कधी एक्स रेस टू एनचा वापरायचा, कधी एक्स रेस टू एक्स नाहीच फॉर्म्युला। डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स इक्वल टू कॉस एक्स। डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स इक्वल टू माइनस साइन एक्स। डी बाय डी एक्स ऑफ टैन एक्स इक्वल टू सेक स्क्वेयर एक्स। डी बाय डी एक्स ऑफ कॉट एक्स इक्वल टू माइनस कोसेक स्क्वेयर एक्स। डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स इक्वल टू सेक एक्स इंटू टैन एक्स। डी बाय डी एक्स ऑफ कोसेक एक्स इक्वल टू माइनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स। डी बाय डी एक्स ऑफ के इंटू एफ ऑफ एक्स इक्वल टू के इंटू के कॉन्स्टंट कोएफिशिएंट बाहेर घ्यायचं, कारण याचं पण 0 तर के कॉन्स्टंट 0 नाही घ्यायचं, के बाहेर घ्यायचं, डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स। याच्यानंतर अजून 4 फॉर्म्युले आहेत की जे तुमचे 11वीमध्ये झालेले आहेत, ते तर इम्पॉर्टंट आहेतच, त्याशिवाय एक पण एक्झाम्पल सुटत नाही। या चॅप्टरमध्ये बेस आहे ते 4 फॉर्म्युले आठवा तोपर्यंत। आठवले 4 फॉर्म्युले, 4 इम्पॉर्टंट फॉर्म्युले असं.
4 important formula. चार फॉर्म्युले आहेत. त्याचं एक नाव आहे ॲडिशन रूल. पाठ असेल नसेल ते पण पाठ पाहिजे. d/dx ऑफ u प्लस v. हा एक फॉर्म्युला. d/dx ऑफ u प्लस v. प्लस चिन्ह कुठे दिसलं की लगेच हा फॉर्म्युला आठवायचा. d/dx ऑफ u प्लस d/dx ऑफ v. सेपरेट लिहायचं नाही, काही नाही. तर d/dx पुन्हा पुढे लिहितात ब्रॅकेटमध्ये u. डायरेक्ट du/dx प्लस du/dx असं वाचायचं. d/dx ऑफ u प्लस v इक्वल टू du/dx प्लस du/dx. सेकंड सबट्रॅक्शन रूल. हे सगळ्यांचे प्रूफ झालेत 11वीमध्ये. सबट्रॅक्शन रूल. d/dx ऑफ u मायनस v इक्वल टू du/dx मायनस dv/dx. तिसरा फॉर्म्युला इम्पॉर्टंट. मल्टिप्लिकेशन रूल. मल्टिप्लिकेशन शब्द माहिती आहे तर प्रॉडक्ट रूल. गुणाकाराचा नियम. प्रॉडक्ट लागतं d/dx ऑफ uv u इंटू dv/dx प्लस v इंटू du/dx. फर्स्ट इंटू डेरिवेटिव ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिवेटिव ऑफ फर्स्ट. फर्स्ट इंटू d/dx ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू d/dx ऑफ फर्स्ट. त्यानंतर चौथा कोशंट रूल. कुठला रूल? डिव्हिजन रूल. भागाकाराचा नियम. डिव्हिजन रूल. d/dx ऑफ u अपॉन v इक्वल टू भागाकार. एवढं सहज. भागाकाराच्या नियमामध्ये भागाकार. क्वोशंट रूलमध्ये भागाकार. ही रेषा आडवी रेषा असते तेवढं सहज क्वोशंट रूलमध्ये. तर रेषेच्या खाली काय द्यायचं? भागाकार. कशाने डिवाइड करते? डिनॉमिनेटर द्यायचं. डिनॉमिनेटर v तेवढे लिहायचं, त्याचं स्क्वेअर करायचं. v स्क्वेअर. तर न्यूमरेटर काय करायचे? सुरुवात करायची. काय तर लिहायला सुरुवात करायची? काय? डिनॉमिनेटरला. कारण भागाकार आहे, व्हीला महत्त्व द्यायचं. सुरुवात व्हीने करायची. v इंटू d/dx ऑफ u मायनस u इंटू d/dx ऑफ v. हा फॉर्म्युला सगळ्यात इम्पॉर्टंट. हा फॉर्म्युला मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला. हे चार फॉर्म्युले पाठ पाहिजेत. पाठ आहेतच. याच्यानंतर आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. ब्रॅकेटमध्ये चेन रूल वापरून कुठलं एक्झाम्पल बरोबर असेल तर काय माहिती पाहिजे? चेन रूल म्हणजे सुद्धा येत असेल. अवधीचे पाठ पाहिजेच, परंतु हा चेन रूल सगळ्यात इम्पॉर्टंट. ज्यांना चेन रूल येत नाही त्यांना या चॅप्टरमध्ये एकही एक्झाम्पल सुटत नाही. चेन रूल सुटते 11 सुटते, 12 सुटत नाही. आठवा चेन रूल. चेन रूलचं फॉर्म्युला बघा. dy/dx इक्वल टू dy/du इंटू du/dx. एवढंच नाही, अजून पण वाढवायला येते आपल्याला. फंक्शनमध्ये फंक्शन असं आत असतील तर जास्त अजून वापरेल. बघा dy/dx इक्वल टू dy/du dv/dx. अजून v पण वाढेल एक. शेवटी जाऊन थांबायचं कुठं? x आल्यानंतर. x आले की थांबायचं. dy/du अपॉन du म्हटले की लिहायचंच इंटू du. अपॉन du म्हटलं की लिहायचं इंटू du. आणि तुम्हाला कंटाळलं थांबायचं अपॉन dx म्हणायचं.
अजून पाहिजे अजून पण dy बाय dx इक्वल टू अजून कंटाळा आलेला नाही dy बाय du इंटू du बाय dv इंटू dv बाय dw इंटू dw बाय dx. चेन सुरू झालेलं आहे म्हणून याचं नाव चेन रूल. या रूलचं नाव काय चेन रूल. एक्झाम्पलनुसार 4 वेळा 1 2 3 4 वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं का 3 वेळा घ्यायचं का 2 वेळा घ्यायचं का 1 वेळा घ्यायचं त्या एक्झाम्पलनुसार ठरणार. आणि एक्झाम्पल करण्यासाठी त्या विद्यार्थ्याला त्याचे अंगी गुणच पाहिजे. एक्झाम्पल 4 वेळा घ्यायचं का 3 वेळा घ्यायचं का 2 वेळा ते बघून बघून प्रॅक्टिस नव्हते ते कळायलाच पाहिजे किती वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. ते कळलं नाही तर समजा काय झालं 1 वेळा घेणार डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स कॉस एक्स चालेल घ्यायचं असते 4 वेळा घेतलं असते एकदाच ते आन्सर चुकलं असणार. मग किती वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं ते प्रत्येक एक्झाम्पलला वेगळं असणार ते कळायला पाहिजे. चेन रूल वापरून फॉर्म्युले पुन्हा लिहितो. आता लिहून सगळे फॉर्म्युले पुन्हा एकदा चेन रूल वापरून. इम्पॉर्टंट फॉर्म्युले बाय यूजिंग चेन रूल. इम्पॉर्टंट फॉर्म्युले बाय यूजिंग चेन रूल. चेन रूल वापरून इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघा. डी बाय डी एक्स ऑफ ए एक्स प्लस बी डी बाय डी एक्स ऑफ ए एक्स प्लस बी रेज टू एन डी बाय डी एक्स ऑफ ए एक्स प्लस बी रेज टू एन डी बाय डी एक्स ऑफ ए एक्स प्लस बी रेज टू एन. तर काय करणार बघ पहिला तर फॉर्म्युला तुम्ही आठवायला लगेच कुठला एक्स रेज टू एनचा. आज काय पण असू दे एक्स रेज टू एनचा वापरायचा. एन इंटू ए एक्स प्लस बी रेज टू एन मायनस 1 इंटू पुन्हा म्हणायचं. इंटू म्हणजे लिहिले इंटू 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 या पद्धतीनं हे इंटू लिहायचेच. काय येऊ दे ना तर नेऊ दे इंटू म्हणायचं. इंटू डी बाय डी एक्स आणि पुन्हा बघायचं आता काय लिहायचं. अगदी इंटू लिहायचं डी बाय डी एक्स पुन्हा बघायचं काय लिहायचं इंटू लिहायचं ब्रॅकेटमध्ये डी बाय डी एक्स ऑफ ए एक्स प्लस बी. सर सोडवलं आपण एन इंटू ए एक्स प्लस बी रेज टू एन मायनस 1 इंटू डी बाय डी एक्स ऑफ ए एक्स. एचं हे कॉन्स्टंट कोइफिशियंट 0 नाही घ्यायचं काय 0 घेतात कॉन्स्टंट कोइफिशियंट आणि एक्सचं 1 प्लस बीचं 0 मग असं येणार एन इंटू ए एक्स प्लस बी रेज टू एन मायनस 1 या पद्धतीनं फॉर्म्युला. नसेल तर एफ ऑफ एक्स घेऊन सगळे लिहायचे. एफ ऑफ एक्स घेऊन सगळे फॉर्म्युले एफ ऑफ एक्स. मग आपण एफ ऑफ एक्स घेऊन लिहूया. टेक्स्टमध्ये पण एफ ऑफ एक्स आहे. एफ ऑफ एक्स घेऊया. ए एक्स प्लस बी घेतला आपण सगळे एक्स प्लस बी घेऊन चालतं. सगळे एक्स प्लस बी कशाला एफ ऑफ एक्स घेऊन लिहा. एफ ऑफ एक्स म्हणजे काय पण असेल लॉगॅरिथमिक अल्जेब्राइक इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक कुठलं पण असू शकतं. मग बघा आता एफ ऑफ एक्सचं फंक्शन घेऊन सगळे एक्झाम्पल चेन रूल वापरून फॉर्म्युले वापरूया. सगळे चेन रूलचे फॉर्म्युले एफ ऑफ एक्स बघा. डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स रेज टू एन. पहिला फॉर्म्युला डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स रेज टू एन इक्वल टू एन इंटू एफ ऑफ एक्स कुठला फॉर्म्युला तो वरचाच एन इंटू एफ ऑफ एक्स रेज टू एन मायनस 1. थांबायच नाही म्हणजे थांबला तो संपला थांबायच नाही चॅप्टरमध्ये. इंटू म्हणायचं आणि पुन्हा थांबा पुन्हा दुसऱ्याचं पाठीमागे पुढे 4 जणांचं बघितलं चालतं काय केलं पण ते थांबायचं नाही. एन इंटू एफ ऑफ एक्स रेज टू एन मायनस 1 इंटू डी बाय डी एक्स एवढे लिहायचं पुन्हा सगळीकडे बघायचं काय बघायचं एफ ऑफ एक्स त्या ब्रॅकेट्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह मध्ये एफ डॅश ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सचे डेरिव्हेटिव्ह लिहिण्याची पद्धत एफ डॅश ऑफ केले राहू दे एवढं आलं पाहिजे. पहिला झाला. दुसरा डी बाय डी एक्स ऑफ रूट एफ ऑफ एक्स. डी बाय डी एक्स ऑफ रूट एफ ऑफ एक्स. अगोदरचे पाठ आहेत तेच 1/2 रूट एफ ऑफ एक्स. थांबायचं ना इंटू
डी बाय डी एक्स ऑफ रूटच्या आतील, जे असेल त्याच्या आतील, जे असेल त्याच्या आतील पुन्हा डेव्हिट द्यायचं. आत जायचं, पुन्हा त्या जायचं येत नाही, थांबायचं. तिसरं बघा, डी बाय डी एक्स ऑफ 1/f(x). डी बाय डी एक्स ऑफ 1/f(x). आठवलं कुठला 1/x चा काय फॉर्म्युला? -1/f(x) ब्रॅकेट. पुन्हा आज जायचं, आज कुठला f(x) इंटू डी बाय डी एक्स ऑफ f(x). जोपर्यंत f(x) म्हणत नाही तोपर्यंत थांबायचं. चौथं, डी बाय डी एक्स ऑफ log ऑफ f(x). डी बाय डी एक्स ऑफ log ऑफ f(x). आठवायचं फॉर्म्युला log x चा 1/f(x), 1/f(x) इंटू डी बाय डी एक्स ऑफ f(x), इंटू डी बाय डी एक्स ऑफ f(x). पाचवा फॉर्म्युला डी बाय डी एक्स ऑफ e⁻⁴(f)(x). अगोदरच्या फॉर्म्युलामध्ये फक्त x होतं ते f(x) लिहिलं. तुम्ही म्हणणार x का लिहिलं नाही? डी बाय डी एक्स ऑफ x 1 म्हणून लिहिलं होतं. अगोदर फॉर्म्युला त्याला पण इंटू डी बाय डी एक्स इंटू डी बाय म्हटलं तर हेच आहे आन्सर, बरोबर येतं. इक्वल टू e⁻⁴(f)(x) इंटू डी बाय डी एक्स ऑफ f(x). सहावा फॉर्म्युला डी बाय डी एक्स ऑफ a⁻⁴(f)(x), a⁻⁴(f)(x) इक्वल टू a⁻x चा होणं प्रयत्न a⁻f(x) इंटू लॉग ए. एवढं थांबायचं इंटू डी बाय डी एक्स ऑफ काय म्हणजे इंटू वगैरे लिहिले की इंटू लिहिले थांबायचं, इंटू ते लॉग एक्स याचं फॉर्म्युला झालं. इंटू डी बाय डी एक्स लिहायचं काय f(x) इंटू डी बाय डी एक्स ऑफ f(x). सातवा फॉर्म्युला डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ f(x), डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ f(x), डेरिवेटिव ऑफ साइन एक्स कॉस एक्स कॉस ऑफ f(x). पुन्हा इंटू म्हणायचंच डी बाय डी एक्स ऑफ f(x). 8 डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ f(x), डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ f(x) माइनस साइन ऑफ f(x) इंटू डी बाय डी एक्स ऑफ f(x). f(x) लांबलं f(x) जो पण लिहितात तो पण बरोबर येणार नाही. 9 डी बाय डी एक्स ऑफ tan ऑफ f(x), डी बाय डी एक्स ऑफ tan ऑफ f(x) इक्वल टू sec² ऑफ f(x) इंटू डी बाय डी एक्स ऑफ f(x). 10 डी बाय डी एक्स ऑफ cot ऑफ f(x), डी बाय डी एक्स ऑफ cot ऑफ f(x). डेरिवेटिव ऑफ cot माइनस cosec² ऑफ f(x) इंटू डी बाय डी एक्स ऑफ f(x). एंगल आहे सगळे साइन कॉन्स्टंटचे. 11 डी बाय डी एक्स ऑफ sec ऑफ f(x), डी बाय डी एक्स ऑफ sec ऑफ f(x). sec से sec इंटू tan, sec ऑफ f(x) इंटू tan ऑफ f(x) इंटू डी बाय डी एक्स ऑफ f(x), डी बाय डी एक्स ऑफ f(x). 12 डी बाय डी एक्स ऑफ cosec ऑफ f(x), cosec ऑफ f(x) इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ cosec ऑफ f(x) इक्वल टू माइनस cosec ऑफ f(x) माइनस cosec ऑफ f(x) इंटू cot ऑफ f(x) इंटू डी बाय डी एक्स ऑफ f(x) इंटू डी बाय डी एक्स ऑफ f(x). अजून एक शेवटचं लिहितो डी बाय डी एक्स ऑफ k इंटू f(x). लिहिलं मग तरी पण लिहितो k बाहेर, समजा काही ना कळलं ना k बाहेर इच्छा आली k कॉन्स्टंट आहे, प्रॉडक्ट वापरूया k इंटू डी बाय डी एक्स ऑफ f(x) प्लस f(x) इंटू प्रॉडक्ट वापरूया की u इंटू डेरिवेटिव ऑफ v प्लस v इंटू डेरिवेटिव ऑफ v f(x) इंटू डी बाय डी एक्स ऑफ k.
इच्छा झाली कोणाची प्रॉडक्ट वापरायची गुणाकार दिसतो म्हणून, तरी पण टेन्शन घ्यायला वापरलं चालते. के इंटू dy/dx ऑफ एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ के 0. आलं बरोबर, 0 कॅन्सल झालं टर्म आणि पुन्हा तुम्हाला पाहिजे तेच अपेक्षित आन्सर dy/dx ऑफ एफ ऑफ एक्स. आलं के बाहेर घेतलं, मग डायरेक्ट के बाहेर घ्यायचं काय कळलं का? के बाहेर न घेता कोणाची प्रॉडक्ट वापरायची इच्छा झाली तरी पण केचे डेरिव्हेटिव्ह 0 येऊन तेच येतं आहे. मग एवढं सगळं करण्यापेक्षा डायरेक्ट के बाहेर घ्यायचं. आणि समजा ज्याला के बाहेर घ्यायचं कळत नाही त्याला प्रॉडक्ट उलट चुकणारच आहे. पण के बाहेर घ्यायचं कधी कळतं आहे? के कॉन्स्टंट आहे. मग केचे डेरिव्हेटिव्ह 0 कधी कळतं आहे? कॉन्स्टंट आहे. मग या ठिकाणी पण चुकणारच आहे. या ठिकाणी जर बाहेर घ्यायचं कळत नसेल तर प्रॉडक्टला आपल्याला तर चुकणारच आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला दोन्हीपैकी कुठलंच करायला येत नाही. अजून कुठला राहिला असेल तर आठवा फॉर्म्युला. अशा तऱ्हेने पहिल्या लेक्चरमध्ये आपले सगळे फॉर्म्युलेचे रिव्हिजन घेतलेलं आहे. अजून समजा काही नवीन विद्यार्थी असतील ज्यांना डिफरन्शिएशन चॅप्टर पाहिजे असतील, डिफरन्शिएशन चॅप्टरचे व्हिडिओ लेक्चर पाहिजे असतील तर नवीन म्हणजे जे पोलीसमॅन असतील किंवा पोलीस आसपास असतील, एखादा व्हिडिओ यूट्यूबवरती बघितला असेल आणि बाकीचे एखाद्या चॅप्टरचे तुम्हाला फक्त डिफरन्शिएशन पाहिजे, फक्त इंटिग्रेशन पाहिजे, तर चॅप्टर मिळेल. फक्त ठराविक चॅप्टरची ठराविक फी आहे ते येऊन भरायला लागणार, मग मिळतील. वेगवेगळ्या चॅप्टरसाठी समजा फक्त डिफरन्शिएशन असेल, डिफरन्शिएशनची फक्त डिफरन्शिएशनची 2000 रुपये फी, फक्त डिफरन्शिएशन पाहिजे तर 2000, इंटिग्रेशन पाहिजे असेल तर 2000 रुपये. एका विषयाचे 6000 आहे, परंतु पर्टिक्युलर चॅप्टर पाहिजे असेल तर तेवढे सेपरेट. म्हणजे आपल्याला पाहिजे त्याने चालते. क्लासला येऊ शकत नाही परंतु बाहेर आहे, डिफरन्शिएशन जमत नाही, इंटिग्रेशन जमत नाही, आणि इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन नाही जमलं तर इंजिनिअरिंगला जाऊ शकत नाही, गेला तर इंजिनिअरिंग पूर्ण होत नाही. त्यामुळं 2000 रुपये किंवा 4000 रुपये, फक्त डिफरन्शिएशन 2000, फक्त इंटिग्रेशन 2000, दोन्ही म्हणून असेल तर 3000, डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन. याच्यानंतर आपल्या तर दररोज एक रिव्हिजन लेक्चर सुरू होईल डिफरन्शिएशनचा. मग ज्यांना डिफरन्शिएशन अगोदर लॉकडाऊनमध्ये सुरुवातीला 1 महिनाभर बघितलेलं नाही, बघितलेत परंतु काही कळालं नसतील, त्यांनी आता हे रिव्हिजन सिरीज बघितले तुम्ही तर सगळे चॅप्टर पुन्हा परफेक्ट होईल. मग रिव्हिजन सिरीज झाल्यानंतर आपण टेस्ट घेऊया, डिफरन्शिएशन चॅप्टरवरची टेस्ट. याच्यानंतर आपण एक्झाम्पल सुरू करूया नंतरच्या लेक्चरमध्ये.